सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता तुमच्या आरोग्याबद्दल आली आहे। नसामधील दुखणं आता 100% 3 दिवसात बंद होणार। आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी शोधलेला हा उपाय 100% रिझल्ट देणारा ठरला। पहा हा उपाय या ठिकाणी कोणता आहे। वयाच्या 60 नंतर प्रत्येकाला म्हातारपणाची सुरुवात होते। मग पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुमच्या नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम वाढू लागतो। यामध्ये कंबर दुखत असेल, गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, तुमचा मनकादुखी असेल, यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम दुखण्याचा होतच असतो। सकाळी झोपेतून उठायचं जरी तुम्ही म्हणलं तर तुमच्या अंगामध्ये अशक्तपणा, कमजोरी वाटू लागते। अगदी 2 पावलं जरी सकाळी उठून झोपेतून चालायचं म्हणलं तरी ताकद शरीरामध्ये अजिबात उरत नाही। असा प्रॉब्लेम 99% वयस्कर लोकांमध्ये या ठिकाणी आता जाणवतच असतो। मग लोक यावर काय करतात? दवाखाना करतात, वेगवेगळे औषधे घेतात, परंतु यावरती तात्पुरता फरक तुम्हाला दवाखान्यामुळे मिळतो। त्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर परत पहिला जशा प्रकारे तुम्हाला दुखणं होतं तशा प्रकारे परत ते दुखणं चालू होतं। आमच्या आजोबांचं वय सध्याला 70 वर्ष या ठिकाणी पार झालंय। आमच्या आजोबांना वेगवेगळे दवाखाने केले, आम्ही औषध भरपूर घेतलं, भरपूर पैसे डॉक्टरांना घातले, तरी सुद्धा हे प्रॉब्लेम या ठिकाणी दूर होत नव्हते। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे आमच्या आजोबांचा नसा दुखण्याचा प्रॉब्लेम जास्त होता। यामध्ये त्यांची कंबर दुखत असायची, गुडघे दुखत असायचे, पाठ दुखी असायची। सर्व प्रॉब्लेम आमच्या आजोबांच्या अंगामध्ये घर करून बसले होते। मग दररोज आमच्या आजोबा त्रासात होते। यावरती आमच्या एका जवळच्या मित्राने सोलापूर जिल्ह्यातील एका जुन्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा नंबर दिला। ते सध्याला 90 वर्ष या ठिकाणी त्यांचं पार झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे औषध देतात तर ते पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने औषध देतात, त्यामुळे यासाठी खर्च अजिबात येणार नाही। जर तुम्ही आयुर्वेदिक पदार्थ या ठिकाणी आता घेतले, खाल्ले, तर तुम्हाला 24 तासांच्या आतमध्ये 100% तुमच्या शरीरामधील पायापासून ते डोक्याच्या बघा पायापासून ते डोक्यापर्यंत म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत जेवढ्या पण काही नसामध्ये तुम्हाला आता दुखण्याचा प्रॉब्लेम सध्याला जाणवत आहे तर तो 100% बरा होणार आहे। आमच्या आजोबांना 1 रुपया सुद्धा खर्च न करता 5 आयुर्वेदिक पदार्थ आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दिली। ती एक विशिष्ट टायमिंगला तुम्हाला बारीक करून खायचा आहे। त्यानंतर आमच्या आजोबांनी सर्व नुसा या ठिकाणी त्यामुळे दुखायच्या बंद या ठिकाणी झाल्या आहेत। अगदी 30 वर्षाचं पोरगं जसं एकदम ठणठणीत असतं तशा प्रकारची ताकद आली। कदाचित यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे सध्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतात, बघा त्यांनी जे पदार्थ तुम्हाला खायला सांगितलेत ते तुमच्या घरामध्ये कुठेही या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत। ते खाल्ल्यानंतर 100% सर्व आजार या ठिकाणी आता बरे झाले आहेत। तुम्ही म्हणाल की हे पदार्थ कुठे मिळतील, कुठून आणायचे? अजिबात तुम्ही घाबरू नका। आता हे पदार्थ तुमच्या घरामध्येच आसपास या ठिकाणी आहेत, परंतु या पदार्थाबद्दल आजपर्यंत तुम्हाला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही। त्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या आजपर्यंत झिजवत आहात, पैसे विनाकारण दवाखान्याला घालवत आहात। आज मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील एका 90 वर्ष आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले असे 5 पदार्थ तुम्हाला खायला सांगणार आहे, जे जर तुम्ही व्यवस्थित विशिष्ट टायमिंगला फक्त 3 दिवस खाल्ला तर तुमच्या नसामधील जे काही दुखणं आहे तर ते 100% आता बरं होणार आहे। जसं की यामध्ये तुम्हाला गुडघेदुखी असेल, कंबर दुखत असेल, तुमची पाठदुखी वयामानानुसार होत असेल, चक्कर येत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, या सर्व आजारावर हे पदार्थ आता काम करणार आहेत। त्यामुळे हे पदार्थ कोणते आहेत, कशा पद्धतीने खायचे आहेत, यासाठी फक्त 2 मिनिटे आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। वय वर्ष 60 असणाऱ्या लोकांनी सकाळी उठून आता ही पदार्थ विशिष्ट टायमिंगला म्हणजे टायमिंग महत्त्वाचं आहे, हे खायचे आहेत। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आतापर्यंत हे पदार्थ कोणाला सुद्धा सांगितले नव्हते, ते तुम्हाला नवीन पदार्थ सांगणार आहे। ते पदार्थ कोणते आहेत? जर तुम्ही व्यवस्थित फक्त 3 दिवस हे पदार्थ खाल्ले तर यामध्ये तुम्ही इथून पुढे कधी सुद्धा आजारी या ठिकाणी पडणार नाही। 100% आयुर्वेदिक डॉक्टरांनी गॅरंटी दिल्या। 250 पेक्षा जास्त आजार यामुळे झटक्यात बरे होऊन राहत। तुम्हाला बीपी शुगरचा जर आता त्रास जाणवत असेल तर तो सुद्धा झटक्यात कमी होणार आहे। जर तुम्ही व्यवस्थित आता 1 महिना जरी पदार्थ दररोज खाल्ले तर तुमच्या बीपी शुगरच्या गोळ्या देखील या ठिकाणी आता बंद होणार आहेत। वयाच्या 60 नंतर शरीरात अनेक वेगवेगळे बदल होऊ लागतात। काहींना सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो, काहींना गुडघेदुखीच्या तीव्र वेदना जाणवतात, काहींना या ठिकाणी कंबरसारखंच दुखत असते, काहींची हाडे एकदम कुमकुवत होतात,
जणू काही ताकदच हाडामध्ये राहत नाही अशी परिस्थिती निर्माण होते। शरीरामध्ये आता एक वेगळी कमजोरी चिटकून बसते, पायात ताकदच राहत नाही, नसा दबून गेल्यासारखं वाटतं आणि रोजच्या ज्या काही साध्या हालचाली आहेत ते नको वाटत असतात। उठताना बसताना त्रास होत असतो। यामुळे आपण काय करतो, लगेच काय करतो, दवाखान्याचा रस्ता धरतो, मग महागडी दवाखान्यातून औषध घेतो। त्याचा परिणाम फक्त काही दिवसात तात्पुरता टिकतो, 2 दिवस हलकं वाटतं, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेदना, तीच कमजोरी शरीरामध्ये दबून बसते। आजार जणू काही अंगाशी चिटकून बसलेला आहे असं वाटू लागतं। तो आजार सुटायला तयारच नसतात। पण या सर्व समस्यावर आता एक वेगळा नैसर्गिक उपाय या ठिकाणी सांगण्यात आला आहे, तोही आयुर्वेदिक पद्धतीने घरगुती उपाय तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील एका अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितला आहे। विशेष म्हणजे हे आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत तर ते स्वतः वयाच्या 90व्या वर्षात आहेत आणि त्यांची ऊर्जा आणि शरीरातील ताकद पाहून कोणी सुद्धा त्यांचं खरं वय या ठिकाणी ओळखू शकणार नाही। त्यांची कंबर अजिबात या ठिकाणी दुखत नाही, गुडघेदुखीचा त्रास त्यांना नाही, सांधे ठणठणीत आहेत, पायात ताकद भरपूर आहे, त्यांच्या शरीरात आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही। जेव्हा मी त्यांना विचारलं की आमच्या आजोबांना सुद्धा भरपूर आजार आहेत, तुम्ही या ठिकाणी काय काय उपाय करता, तुमचं तर वय वर्ष सध्याला 90 असून पण कसे काय तुम्ही तंदुरुस्त राहता, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलंय, कोणतीही महागडी औषधं ते घेत नाहीत, एक साधा उपाय दररोज ते करतात। त्यांनी सांगितलं हा उपाय इतका सोपा आहे की यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी खर्च लागणार नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। याचा जो परिणाम आहे तर तो इतका प्रभावी आहे की तुमच्या शरीरात वर्षानुवर्षी साचून बसलेली कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, तुमच्या नसा दबत असतील, पायात ताकद त्या ठिकाणी नसल्याचा प्रॉब्लेम असेल, सततची कमजोरी, चक्कर येणं, आता सर्व आजार या ठिकाणी पूर्णपणे 3 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी नाहीच येऊन राहत। आता बघा, आता वेळ आल्या या ठिकाणी आता तुमच्या शरीरामध्ये लपून बसलेल्या वेदना बाहेर काढण्याची, शरीर पुन्हा एकदा तरतरीत आणि मजबूत उत्साही बनण्याची वेळ आल्या। सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर फक्त 2 दिवसातच फरक तुम्हाला जाणणार आहे। 5 दिवसानंतर तुमचं शरीर तुम्हाला हलकं वाटायला सुरुवात होईल, सक्षम वाटेल। कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातील अशक्तपणा, तसेच चक्कर येणे, सांधेदुखी हे शब्द तुम्हाला परत या ठिकाणी जुने वाटू लागतील, मनात सुद्धा हे शब्द येणार नाहीत। आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला एक वेगळं समाधान मिळणार आहे। यासाठी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्व काम बाजूला सोडवा आणि अत्यंत बारकाईने आता इथून पुढे लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व उपाय या ठिकाणी व्यवस्थित ऐकायला मिळतील। सोलापूर जिल्ह्यातील एका अनुभवी, आदरणीय, वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक असा उपाय सांगितला आहे जो केवळ परिणामकारक ठरणार नाही तर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक उपायाने तुम्हाला काम करता येणार आहे। विशेष म्हणजे या उपायातील आता 1 रुपया सुद्धा तुम्हाला हे उपाय करण्यासाठी खर्च लागणार नाही आहे। आजकाल आपण पाहतोय की जर आपण बाहेर थोड्याशा वेदना झाल्या तर दवाखान्यात लगेचच या ठिकाणी पळत असतो। तुम्ही पण माहित आहे, बघितलंय, तर डॉक्टर काय करतात, आपल्या अंगाला जर नजर टाकली, हात जर लावला तर 500 ते 1000 रुपये या ठिकाणी लगेच आपल्याकडून घेतो। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। मग आता या ठिकाणी एवढं सगळं करून पण काही दिवस गुडघेदुखी कमी होत्या, त्या ठिकाणी कंबरदुखी सैल होत्या, पण या ठिकाणी काही दिवसांनी तुम्हाला परत त्याच वेदना परत दुखायला या ठिकाणी लागत असतात। त्यामुळे औषध फक्त वेदना दडवतात, परंतु आयुर्वेदिक उपाय तुम्ही केले तर 100% उपाय तुम्हाला या ठिकाणी आता कामाला येणार आहे। दवाखान्यातील जास्त औषध खाल्ल्यामुळे शरीरात मोठा परिणाम होतो, म्हणजे प्रॉब्लेम होतो शरीरात। सततच्या गोळ्या आणि इंजेक्शन जर तुम्ही घेत असाल तर हाडे कमकुवत होतात, ठिसूळ होतात, तुमच्या मेंदूवर मोठा परिणाम होतो, शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता कमी करते। म्हणून सगळंच या ठिकाणी तुम्हाला माहिती असून पण जास्त औषध तुम्ही गोळ्या या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये गिळणं हानिकारक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आतापासून तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक उपायाने तुमच्या शरीराला पुन्हा एकदा नैसर्गिक तंदुरुस्ती देणे हेच आता या ठिकाणी आता मित्रांनो योग्य ठरणार आहे। बघा, सोलापूर जिल्ह्यातील 90 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या अशा काही प्राचीन उपायाबद्दल, पद्धतीबद्दल या ठिकाणी तुम्हाला उपाय करायला सांगितलेत। ते म्हणतात, तुमचं शरीर एक मंदिर आहे, त्याचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे, पण औषध नाही तर निसर्गाने तुमचं रक्षण या ठिकाणी करायचं आहे। त्यामुळे त्यांनी सांगितलेले हा उपाय पूर्णपणे घरगुती स्वरूपाचे आहेत। यात लपलेले या ठिकाणी आता साहित्य आपल्या घरामध्येच वापरले जाणार आहेत,
पण योग्य आणि योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने जर वापरलं तरच ते औषध या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला कामाला येणार आहे, अन्यथा आपल्या शरीरावर चुकीचा परिणाम देखील होऊ शकतो। मित्रांनो, तुमचं 60च्या वरती या ठिकाणी वय असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो। तर तुम्हाला वयाच्या 60 नंतर अशक्तपणा जास्त येत असेल, कारण याच वयामध्ये उतार वय म्हणजे म्हातारपणाचा प्रारंभ होतो। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी आयुर्वेदिक पदार्थ सांगणार आहे, तुम्ही जर दररोज खाल्ली तर इथून पुढेचे दवाखान्याची पायरी चढण्याची तुम्हाला गरज लागणार नाही। त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्या शरीराला निरोगी तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे पदार्थ इथून पुढे दररोज एका ठराविक टायमिंगला तुम्हाला खायचे आहेत। 1 रुपया सुद्धा खर्च न करता तुमच्या घरामध्येच या ठिकाणी तुम्हाला सहजपणे हा पदार्थ आता व्यवस्थित मिळून जाणार आहे। परंतु तुम्हाला या पदार्थाची आजपर्यंत काहीच माहिती नसल्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या मोजत बसला आहात, म्हणजे सारखं दवाखान्याला जात आहात। मी आयुर्वेदिक पदार्थ तुम्हाला सांगणार आहे, जे खाल्ल्यानंतर तुमची BP शुगर कमी होणारच आहे। परंतु तुम्हाला जो या वयामध्ये अशक्तपणा, थकवा, चक्कर जर येत असेल तर तो सुद्धा निघून जायला मदत होणार आहे। एक सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी आता खायला सांगितलेत। कसे खायचे तुम्हाला ते 5 ते 4 पदार्थ आता खाण्यास सांगितले आहे, ते तुम्हाला सांगायला सुरुवात करत आहे। सर्वांनी इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, तुम्हाला कुठेही या ठिकाणी घरामध्ये पदार्थ मिळून जातात। यामधील शेवटचा पदार्थ जो आहे तर तो व्यवस्थित ऐकून जर तुम्ही खाल्ला तर 100% आजार बरे होऊन राहतील। यामधील पहिला पदार्थ आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, काळा हुलगा। आता काळा हुलगा हे तुम्हाला अखंड काळा हुलगा या ठिकाणी घ्यायचा आहे। याचं माडगं सुद्धा खेडेगावामध्ये अजून सुद्धा करून खाल्लं जातं। यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फायबर असतं, ज्यामुळे तुमची पचन क्षमता जबरदस्त रीतीने सुधारते। मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता तुमची झटक्याने बूस्ट होते। शरीरात गॅस, पाचन संबंधी जे काय आजार दडलेले आहेत तर ते बरे होतात। त्यातल्या त्यात आता जर तुम्ही काळे हुलगे जर एक विशिष्ट पद्धतीने, ती पद्धत तुम्हाला पुढे सांगणार आहे, जे खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल, पायाच्या नसापासून ते या ठिकाणी बघा, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ज्या काही नसा दुखण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तो 100% आता बरा होणार आहे। तर आता पहिल्यांदा आपण हुलगा जे काळा आहे तर ते असं खाऊन चालणार नाही, तर यासोबत अजूनही काही पदार्थ तुम्हाला पुढे सांगणार आहे, ते मिक्स केलं तरच फायदा होणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण दुसऱ्या 2 गोष्टी याबरोबर मिक्स करायच्या आहेत। फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थित घेतला नाही तर तुम्हाला काही सुद्धा फायदा होणार नाही। त्यामुळे पहिला पदार्थ सांगितलाय काळं हुलगं। जर काळ्या हुलग्याला जर मोड आणून तुम्ही जर खाल्लं तर तुमचं सर्वात पहिल्यांदा प्रॉब्लेम दूर होणार आहे, तो म्हणजे तुम्ही जर वय वाढण्याचा, केस पांढर होण्याचा, चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचा प्रॉब्लेम असेल, तुमचं वय या ठिकाणी वाढल्यावर दिसत असेल तर ते दूर होतं, वजन कमी होतं, रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी हुलग्यामुळे आता कमी होण्यास मदत होते। यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांच्या संदर्भात आजार या ठिकाणी बरे होतात। त्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं। आता आपण एकत्र कसं करायचं, तत्पूर्वी आता तुम्हाला दुसरा पदार्थ सांगणार आहे, कारण सगळे मिळून तुम्हाला हे मुठभर या ठिकाणी खायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ठराविक टायमिंगला खायचं आहे। जर टायमिंग चुकलं तर ते पदार्थ तुम्हाला शरीरामध्ये पचणार नाही आहेत, त्यामुळे याचा फायदा होणार नाही। व्हिडिओच्या शेवटी टायमिंग सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ फक्त 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा। सगळ्यात जास्त आजार बरे या ठिकाणी होणार आहेत, ते म्हणजे नसा दमण्याचा प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे। यामध्ये तुम्हाला अशक्तपणा असेल, कंबर दुखत असेल, गुडघे दुखत असेल, चक्कर मारत असेल, हे आजार जबरदस्त रीतीने या पदार्थामुळे आता बरे होणार आहेत। आता दुसरा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे मकाचे दाणे। एक विशिष्ट पद्धतीने मकाचे दाणे खायचे आहेत। मकाच्या दाण्यामध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतात। आता कॅल्शियम जबरदस्त रीतीने वाढतं, हे भिजवून याला मोड आता आल्यानंतर तुम्ही खायचं आहे, पण एकत्र करण्याची पद्धत फार वेगळी आहे। यामध्ये आता आयर्न, फॉस्फरस या ठिकाणी तुम्हाला मिळतात, ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढतं, सुस्ती, शरीरामधील थकवा निघून जातो, तुम्ही कायम एनर्जेटिक म्हणजेच ताकदवान राहू शकता, ऊर्जायुक्त राहू शकता। दिवसभर एक वेगळी तुमच्या शरीरामध्ये स्फूर्ती राहते, फ्रेशनेसपणा येतो, रक्तामध्ये वाढलेलं ब्लड शुगर देखील कंट्रोलमध्ये राहतं। मोड आलेले मकाचे दाणे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढली जाते, ती जबरदस्त रीतीने या ठिकाणी आता तुमच्या शरीरामध्ये कमी करते। पुढचा पदार्थ पायास विसरू नका,
तुमचा डायबिटिक पेशंट असेल तो सुद्धा जबरदस्तरीतीने या ठिकाणी बरा होतो। तिसरा पदार्थ लागणार आहे, एक फळ आहे, ते फळ कुठेही या ठिकाणी 5 रुपयात तुम्हाला मिळून जातं, ते म्हणजे पेरू। आता पेरू यामध्ये कुठला आणाल तर लक्षात ठेवा, पहिला पदार्थ सांगितला काळा हुलगा, दुसरा पदार्थ मकाचे दाणे, तिसरा पदार्थ लागणार आहे एक देशी पेरू। हे मिक्सिंग करण्याची पद्धत फार वेगळी आहे, त्यामुळे आता इथून पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे, रात्री 10 वाजता झोपताना थोडेसे मूठभर काळे हुलगे घ्यायचे आहेत, थोडेसे मूठभर तुम्हाला काय घ्यायचं आहे तर मक्याचे दाणे घ्यायचे आहेत, मग हे तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे, रात्रभर या ठिकाणी भिजू घालून सकाळी तुम्हाला सकाळपर्यंत भिजू घालायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी हे भिजलेले दाणे आहेत ते बाजूला काढायचं आहे, एक कांदा घ्यायचा आहे, एक टोमॅटो घ्यायचा आहे, एक गाजर घ्यायचं आहे, एक काकडी घ्यायचं आहे, व्यवस्थित तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कांदा जो आहे तर तो पहिल्यांदा पातेल्यामध्ये टाकायचा आहे, व्यवस्थित कांद्याला लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे, चटणी थोडंसं मीठ त्यामध्ये टाकायचं आहे। हे भिजवलेले काळे हुलगे आई या ठिकाणी तुम्हाला मक्याचे दाणे सांगितलेत, हे तुम्हाला खायचं आहे, संपूर्ण मिक्स करायचं आहे, व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यावरती अर्धा लिंबू या ठिकाणी पिळायचा आहे, हे बाहेर काढून तुम्हाला दररोज नाश्ता म्हणून खायचा आहे। हे नाश्ता या ठिकाणी खात असताना याला तोंडी म्हणून चटणी मीठ लावून तुम्ही पेरू कापून खायचं आहे। हे तुम्ही दररोज जर असं करत गेला तर 8 ते 10 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी जे झालं होतं ते पहिल्यांदा कॅल्शियम वाढण्यास मदत होईल आणि या ठिकाणी कॅल्शियम एकदा का वाढलं तर शरीरामध्ये झीज झालेली हाडे भरून याचं मदत होईल, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी काय ताकद या ठिकाणी गेल्या तर ती परत येईल, कॅल्शियम वाढेल। तुमचं वय 60च्या वय जास्त झालं असेल तर हे उपाय नक्की करा, तुमच्या आरोग्य चांगले ठेवा। आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे उतार वयात कमीत कमी 5 लिटर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीर चांगलं राहील। हे उपाय नक्की करा व तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। तसेच तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी झालं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आता कोवळं त्या ठिकाणी खोबरं आणि गुळ सुद्धा तुम्ही खाऊ शकता, ज्यामुळे कॅल्शियम वाढून तुमच्या शरीरामध्ये जे हाडे टिश्यू झालेत तर ते व्यवस्थित होण्यास मदत होईल। तुम्हाला अशाच प्रकारचे आता आयुर्वेदिक उपाय पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।